हे बघ, तू जे काय माझ्या बहिणीशी वागलायस ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. अरे तू तुझ्या आई वडिलांशी बोलू शकला नाही याची शिक्षा माझ्या बहिणीला का दिलीस? आणि तुमचं प्रेम झालं त्यात माझ्या बहिणीचा बळी का दिला? काय दोष होता तिचा सांग ना. हा नाही, आणि मला सांग, तू तिच्यावर हात कसं काय उचललास? हाऊ डेअर यू? तुझी हिम्मत कशी काय झाली? तुला काय वाटलं ती रस्त्यावर पडलीये, तिला विचारणार कोणी नाहीये? नाही नाही नाही, थांब 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 थांब, अजिबात मध्ये बोलू नकोस. माझी फक्त एक तक्रार आणि तुझी अख्खी फॅमिली खडी फोडायला पाठवेन मी. तुला काय लग्न म्हणजे गंमत वाटली का? हा नाही नाही नाही, तू आता कसला सॉरी म्हणतोय आणि तेही फोनवर? वासू, हा तुला काय वाटलं तू हवं तेव्हा घराबाहेर काढशील, हवं तेव्हा डिवोर्स मागशील? मस्करी वाटते सगळी तुला? शडाप शडाप मध्ये बोलू नकोस. तू नशीब समज मी फोनवर बोलतोय. मी जर तिथे आलो ना तर मी तुला फोडून काढेन. वासू, तुझे सगळेच्या सगळे दात घशाखाली घाले ना मी. तू माझ्या बहिणीवर हात उचललाच कसं काय? तू एक काम कर, तू तुझ्या आई वडिलांना घेऊन उद्याच्या उद्या इथे ये. कळलं? हो, बोलायचंय आम्हाला तुझ्याशी. आणि जर तू आला नाहीस तर मी पोलिसांना घेऊन तुझ्या दारात येईल आणि त्यांच्या समोर जर तुला फोडलं नाही ना तर मी दादांचं नाव लावणार नाही. हे बघ, तुझ्यासाठी तू मला माझ्या घरात भेटणं सोयीचं आहे, कारण माझ्या घरात मी तुझ्या हात उचलणार नाही. कळलं ना रेड्या? मुकाट्याने यायचं. हा, आई वडिलांना घेऊन. ठेव आता फोन. वासू, हे काय, तू प्लीज जरा शांत हो ना. माझ्या बहिणीशी असा कसा वागला तो? वासू प्लीज. वासू, तू इतका त्रास करून घ्यावा या लायकीची माणसं नाहीयेत ती. माझ्या नशिबाचे भोग होते, मी भोगले. फार झालं आता हे नशीब बिशीब. जे काय करायचं ना ते आपण करायचं. म्हणजे तुझ्या डोक्यात काय आहे? चल, दादांशी बोलायचंय. आत्ता? अरे पण दादा म्हणजे. हे बघ जीजी, तुला आता जे काय करायचंय ना त्याबद्दल तू ठाम राहा. मी ठामच आहे, फक्त दादांपुढे बोलण्याची हिंमत नाहीये माझ्या. तुला आता एकदा बोलावं लागणार आहे जीजी. नाही रे, मला शक्य नाहीये. जीजी, एकदा तरी हिम्मत केलीच पाहिजे तुम्हाला. तुम्ही जर दादांशी बोललात तर तुमचाच कॉन्फिडन्स वाढेल. पण दादा चिडले तर तेव्हाचं तेव्हा बघू. चल आता. काय ठरवलं होतं, काय पदरी आलं बघा. माई, काय सगळं तर बरोबर आहे. हो ना? चौथ्यांदा जुळवून बघतोय मी. परत परत तेच येत आहे ना? तर काय, तुमचे 32 गुण, आदितीचे 29 गुण. न पटण्याचं कारणच नाही मुळी. आपलंच नशीब म्हणायचं. दादा, जन्मवेळ तर चुकली नसेल? कशी चुकेल? तुमची तोंड पाहण्यापूर्वी जन्मवेळ नोंदवले मी स्वतःच्या हाताने. सीमा, चहा. थँक्यू. आई, तुला एक विचारू का? हो, विचार की. तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना? म्हणजे का? ही नंदिनी कोण आहे? नंदिनी? तुला कसं कळलं तिच्याबद्दल? म्हणजे तू कसं तिचं नाव घेतलंस? तिचा फोन आला होता मला. नंदिनीचा? तिने मला शेवटपर्यंत तिचं नाव काही सांगितलं नाही, पण तिच्या नंबरवरनं तिचं नाव आणि लोकेशन मला कळालं. उर्मीच्या सासरी राहते ती. हो. काय सांगितलं तिनं फोन करून? तुम्हा दोघींना घराबाहेर काढायला. काय? दादा, या या पुनर्वसू या. जरा बोलायचं होतं. बसा ना, बोला.
जीजीच्या नवऱ्याला मी फोन केला होता. मला त्यांचा आला होता. तुम्हाला का केला? हे नाही, तुमच्या बोलण्यामुळे घाबरले होते खूप. म्हणाले आई वडिलांचा धाक वाटत असल्यामुळे बोलणं जमलं नाही. यात चूक त्यांचीच आहे, नक्कीच आहे. पण पालकांचा दोष मोठा आहे. एक शेवटी क्षमा मागितली. क्षमा मागून जीजीची वाया गेलेली वर्ष परत येणार आहेत का? पण ते क्षमा न करून तरी परत येणार आहेत का? क्षमा करण्याच्या लायकीची माणसं आहेत का ती? उलट आपण जर त्यांना क्षमा केली तर आपण मोकळे होऊ त्यांच्यापासून. नाही, मी तेच दादांना सांगायला आलो होतो. आपण त्यांना सोडायचं नाही. मग म्हणजे काय करणार आहेस तू नक्की? पोलिसात जाणार आहेस, कोर्टात जाणार आहेस, आणि त्यानं आपली आणि जीजींची सुटका होणार आहे का या सगळ्यातून? कोर्ट केस चालू असेपर्यंत आपण सगळे आणि जीजी सुद्धा या सगळ्यात अडकून पडणार. या सगळ्यांनी जीजींची वाया गेलेली वर्ष परत येणार आहेत का? मग निव्वळ या सगळ्याचा सूड म्हणून आणखीन काही वर्ष वाया घालवण्यात काय अर्थ आहे मला सांग. पण मनातल्या रागाचं काय? दादा तुम्हीच म्हणता ना, रागामुळे माणसाचा विनाश होतो आणि जीजींवरच्या प्रेमापुढे हा राग टिकणार नाही. मी अगं पण पुनर्वसू, सुनबाई म्हणतात ते बरोबर आहे. दादा, जे घडून गेलंय ते खणून काढण्याने फक्त मनस्ताप हाती येतो हे लक्षात आलंय माझ्या आता. त्यांना माफ करणं सगळ्यांच्या हिताचं आहे. आई अगं काय सांगतेस काय तू हे? हो अरे विद्याधर, म्हणजे मला खरं म्हणजे कधीपासून तुम्हाला हे सगळं सांगायचं होतं. अगं मग का नाही सांगितलंस तू अगोदर? अरे विद्याधर, हिम्मत नाही झाली रे माझी. कमाल आहे आई तुझी. अगं मी काय खाणार होतो का तुला? हा, तिकडे माझी मुलगी त्रासात आहे आणि अरे हो, पण तिनं आपणहून निवडलेला त्रास आहे तो. मॅड आहे ही उर्मी, मॅड. मी जेव्हा ते सगळं पाहिलं ना तेव्हा मी खूप चिडले. अरे खूप रागावले मी तिला. म्हटलं की बुजगावणं झालंय तुझं यात कर्मट घरामध्ये, तुझ्यात आणि त्या कुमुदमध्ये, म्हणजे तिची ती जाऊ. म्हटलं काही फरक नाही राहिलाय. खूप बोलले मी तिला. पण नंतर जेव्हा तिनं मला तिचा दृष्टिकोन, तिची भूमिका सांगितली ना, तेव्हा माझं मन अगदी अभिमानाने भरून आलं तिच्यासाठी. काय म्हणाली माहितीये? दादांना ना त्या गावामध्ये खूप मानतात लोक, त्यामुळे दादांचा दृष्टिकोन बदलला तर अख्ख्या गावाचा दृष्टिकोन बदलेल, आणि तेच तिला करायचंय. म्हणाली असं छोट्या छोट्या गोष्टींनी काय फरक पडणार? बाबांनी दिलेले विचार पुसले नाहीयेत मी. त्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा माझ्याकडनं मी प्रयत्न करते. वेडी आहे ही उर्मी, वेडी आहे. आणि काय ग, मला सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं? अगं मी काही चिडलो नसतो, उलट मी सपोर्ट केला असतं तिला. म्हणजे माझ्यापासून लपवण्याचं कारण काय ग आई? हा, तुला काय समजायचं ते समज, पण आता माझ्या मुलीवर उगाच चिडू नकोस हा. हो का? आता ती तुझी मुलगी झाली का? मग आई आहे मी तिची. पण माझ्या विचारांचा वारसा पुढे नेते ती, कळलं ना? हा. असू द्या, तिचं काही तुझ्यासारखं नाहीये. तुला कसं कुणीच देवदेव केलेलं नको असतं, पण तिला देवदेव करणाऱ्यांचा त्रास नाही होत. तुच्छ नाही लेखत ती त्यांना. एक मिनिट, तुच्छ मी पण लेखत नाही, कारण हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग असतो. मुलीकडनं आलेलं शहाणपण दिसतंय हे. हो आहेच, आणि मला पटतं तिचं म्हणणं. काय आहे, मुळात श्रद्धा आहे ना, त्याला ती करू द्यावी, पण त्याची अंधश्रद्धा होऊ नये याची काळजी आपण घ्यावी. मी पण आता तसंच करतो. अगं तो फोन ठेव, मला बोलायचंय. मी तुला नंतर फोन करते. कोणाचा फोन होता? अक्काचा. अक्काचा? कशाला? तिला कळलंय की ते पत्र तू पाठवलं होतंस म्हणून, आणि तिला काही जमीन वगैरे मिळणार नाहीये.